छत्रपती शिवाजी प्रशालेतील मी एक शिक्षिका, पीडित शिक्षिका आहे की त्या संस्थेतील मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर सपाटे आणि तथाकथित मनोहर सपाटे यांनी माझ्यावर 15 ऑगस्ट 1993 ते 28/6/2022 पर्यंत माझ्यावरती बळजबरी केली। माझ्याशी शारीरिक संबंध मला बळजबरीने ठेवायला लावले, माझं जीवन पूर्ण उद्ध्वस्त केलं, मला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक त्रास दिला, मला जीवे मारण्याची धमकी दिली, मला नोकरीवर न काढण्याची धमकी दिली। मी विधवा असून जर नोकरीवर न काढलं तर मी काय खाणार, म्हणून मी त्याच्या धमक्यांना घाबरून मी त्याच्याविरोधात काही बोलले नाही। पण एकदा मी धाडस केलं, जेव्हा मला शाळेच्या मैदानावरनं हाताला धरून ओढत नेत असताना मी विरोध केला, परंतु माझं काही चाललं नाही। परंतु ह्या विरोध मी त्या काळातले श्रीयुत जगताप हे पोलीस निरीक्षक होते, त्यांना जाऊन मी लेखी तक्रार दिली। तर सुतार मॅडम नवी वेस्टच्या होत्या, तिथं जाऊन पहिला तक्रार दिली। त्यांनी मला नेऊन फौजदारवाडीच्या जगताप सरांकडे नेलं आणि मी गुन्हा दाखल केला, त्याच्याविरोधात तक्रार केली। परंतु मनोहर सपाटेंना बोलून घेतल्यानंतर तो रात्रभर आमच्या घरात येऊन बसला, पुन्हा मला धमक्या देत होता, नोकरीवर न काढेल, तुझा खून करेल, तुझ्या भावाचा छोटा खून करेल असं म्हणून मला धमकी देऊन ती तक्रार परत मला घ्यायला लावली दुसऱ्या दिवशी। आणि आता पण तसंच आहे। परवा 19 तारखेला मी आपले उदयसिंह पाटील हे पोलीस निरीक्षक फौजदार चौक त्यांच्याकडे जाऊन मी सगळं सांगितलं, त्यांनी लेखी घेतलं। पुन्हा मी संध्याकाळी कडूकर मॅडमकडे गेलो, त्यांनी लगेचच या गोष्टीची दखल घेऊन संध्याकाळी मनोहर सपाटेंना बोलवून त्यांना सांगितलं। पण मनोहर सपाटेंनी लगेचच त्याला संशय आला की माझ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे म्हणल्यावरती माझ्या 2 भावांना बोलून घेतलं आणि त्या 2 भावांनी माझ्या आई आणि भावाला बोलून जबरदस्तीनं हे सगळं खोटं आहे असं लिहून घेतलं। तर हे प्रकरण असंच चालू आहे। आता मी 2 ऑगस्ट उद्याच्या 2 ऑगस्टला जर मला न्याय मिळाला नाही, जर मनोहर सपाटे विरुद्ध तक्रार केलेली असेल न्याय, तर मी आत्मदहनाचा प्रयत्न करणार, आत्मदहनच करणार। जगून तर काय उपयोग आहे, पैसे घेतो काढून, सगळंच माझं लुबाडलं आहे त्याने।